So now we will start with the Puneet F2 generation. Okay, the second generation or the progeny or the offspring which are produced by selfing, that is inbreeding, often of the F1 generation offspring is called the second filial generation. Okay, so F2 generation म्हणजे काय, they sorry, सेकंड जनरेशनची प्रोजेनी ही F1 जनरेशनचे ऑस्प्रिंग आहेत, त्यांचं सेल्फिंग करून मिळतं आणि यांना सेकंड फिलियल जनरेशन म्हणता येईल. ओके, नाव एक्झाम्पल ऑफ दिस इज प्रोजेनी which is produced from a cross between two F1 individuals. That is, in the F1 generation the hybrid tall is formed. So hybrid tall is having the genotype capital T small t. So when capital T small t, that is one individual hybrid tall, it is crossed with another hybrid tall, that is capital T capital T. Whatever progeny we will be getting, that will be the F2 generation or the second filial generation. Now we will come to the Puneet square board or the checker board. Now this is a probability table which represents different permutation and combinations of fertilization between the gametes of the opposite mating types or the partners. Okay, in short, this is a diagrammatic representation of a particular cross to predict the progeny of a क्रॉस. म्हणजे पुनीत स्क्वेअर हे एक प्रॉबॅबिलिटीचं टेबल आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आणि परम्युटेशन्स केले जातात. म्हणजेच जेव्हा फर्टिलायझेशन होतं गॅमिट्समध्ये ऑपोजिट मेटिंग पार्टनर्समध्ये, त्यावेळेला जे कॉम्बिनेशन्स मिळतात आणि जे परम्युटेशन्स मिळतात त्याचं ग्राफिकल त्याचं प्रॉबॅबिलिटी टेबल असणार आहे. शॉर्टमध्ये सांगायचं तर एखाद्या पर्टिक्युलर क्रॉसचं हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे ज्याने आपल्याला त्या क्रॉसची प्रोजेनी काय असणार आहे हे प्रेडिक्शन आपल्याला अंदाज त्याचा बांधता येतो. देन व्हॉट इज होमोलोगस क्रोमोसोम्स? ओके, द मॉर्फोलॉजिकली, स्ट्रक्चरली अँड जेनेटिकली essentially identical chromosomes present in a diploid cell, they are called as homologous chromosomes, and this chromosome synapse during the meiosis process. म्हणजेच हे जो टॉपिक आहे, हे ज्या आपण जे काही टर्म्स शिकतो आहे ते एकतर MCQ डेफिनेशनला विचारलं जाईल किंवा वन सेंटेन्स क्वेश्चन विचारलं जाईल. व्हॉट इज अ बॅक क्रॉस? वी विल सी नाव. It is the cross of F1 progeny with any of the parents. ओके, म्हणजे जी प्रोजेनी आपल्याला F1 जनरेशनमध्ये जी मिळालेली आहे तिचं क्रॉस परत मागे कोणाबरोबर, एखाद्या पॅरेंट्सबरोबर केलं जाईल, त्यावेळेला त्याला आपण बॅक क्रॉस म्हणतो. कुठलाही पॅरेंट असेल तो. ओके, एकतर तो डॉमिनंट असू शकेल किंवा रिसेसिव्ह असू शकेल. म्हणजेच F1मध्ये आपल्याला टॉल मिळाले होते. ओके, F1 जनरेशनचे टॉल आणि प्युअर टॉल. म्हणजे प्युअर टॉल काय, डॉमिनंट कॅरेक्टर पॅरेंट होता तो, त्याच्याबरोबर क्रॉस केला जाईल. किंवा F1चं जे हायब्रिड टॉल आहेत त्यांचा क्रॉस प्युअर ड्वार्फ बरोबर केला जाईल. म्हणजेच कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस कॅपिटल टी दॅट इज टॉल, और डॉर्फ असेल तर स्मॉल टी. ओके, नंतर आपण बघूया व्हॉट इज टेस्ट क्रॉस. नाव टेस्ट क्रॉस इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. ओके, म्हणजेच F1 प्रोजेनी जी मिळालेली आहे तिचा क्रॉस जो रेसेसिव्ह पॅरेंट आहे त्याबरोबर होईल. ओके, F1मध्ये काय मिळालं होतं आपल्याला? टॉल होते, हायब्रिड टॉल कॅपिटल टी स्मॉल टी, आणि जो रिसेसिव्ह पॅरेंट कोण होता? ड्वार्फ स्मॉल टी. म्हणजेच कॅपिटल टी स्मॉल टी याचा क्रॉस स्मॉल टी बरोबर होणार. नाव दिस टेस्ट इज यूज्ड टू
this cross is used to test the homozygous or heterozygous nature of the hybrid, and this is a kind of a back cross. Okay, so या टेस्टनी ते जो हायब्रिड आहे तो होमोझायगस आहे का हेट्रोझायगस आहे नेचरमध्ये ते टेस्ट करण्यासाठी वापरला जातो, आणि हा एक बॅक क्रॉसचा प्रकार आहे. आता इथे एक क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की टेस्ट क्रॉस इज अ बॅक क्रॉस, बरोबर. टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉस आहे, कारण टेस्ट क्रॉसमध्ये आपण हायब्रिडला रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉस करतो. बट बॅक क्रॉस इज नॉट नेसेसरीली अ टेस्ट क्रॉस. ओके, म्हणजे बॅक क्रॉस जो आहे तो गरजेचा नाही आहे का तो टेस्ट क्रॉसच असेल, कारण तो टेस्ट क्रॉसमध्ये फक्त रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉस होणार आहे. पण बॅक क्रॉस जो आहे तो जेव्हा डॉमिनंट बरोबर असेल त्यावेळेला त्याचा रिझल्ट वेगळा येणार आहे. ओके, नाव वी विल सी द फिनोटिपिक रेशिओ. This is the ratio of the offsprings produced in the F2 generation and the generation with the respect to their physical appearance. Okay, आणि ज्याच्यामध्ये आपण काय होणार आहे या फिनोटिपिक रेशिओमध्ये F2 जनरेशनचे ऑफस्प्रिंग्स आहेत त्यांचं फिजिकल ॲपिरियन्स कसं असणार आहे ह्या रेशिओ असणार आहे, म्हणजे फिजिकली ते कसे असतील. आता आपण जेव्हा बघतो की पुनीत स्क्वेअर मेथडनी कॅपिटल टी स्मॉल टी याचा जेव्हा क्रॉस परत कॅपिटल टी स्मॉल टी बरोबर होईल त्यावेळेला एक मिळणार कॅपिटल टी, दोन मिळणार कॅपिटल टी स्मॉल टी आणि एक मिळणार स्मॉल टी. पण स्मॉल टी असेल ड्वार्फ, म्हणजे ड्वार्फ असेल एक, पण तीन कसे असतील दोन असतील हायब्रिड टॉल आणि एक असेल टॉल, म्हणजे हायब्रिड टॉल पण दिसणार कसं फिनोटिपिकली तो टॉलच दिसेल. म्हणून फिनोटिपिक रेशिओ कसं असेल 3:1, म्हणजेच तीन असतील टॉल आणि एक असेल ड्वार्फ. ओके, सो फिनोटिपिक रेशिओ इन मोनोहायब्रिड रेशिओ क्रॉस इज 3:1. Okay, now we will see the genotypic ratio. Now this is the cross of the offsprings produced in the F2 and the subsequent generation with respect to their genetic makeup. Example, म्हणजेच कसं जेनेटिपिक रेशिओ म्हणजे असा रेशिओ ऑफस्प्रिंग्सचा जे F2 जनरेशनमध्ये मिळालेले आहेत आणि त्यांचं जेनेटिक मेकअप काय असणार आहे. आता बघा F2 जनरेशनमध्ये काय असेल, F1मध्ये आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी मिळाले आहे, तिला आपण जेव्हा सेल्फिंग करणार म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, त्यावेळेला आपल्याला काय होणार, एक मिळणार आपल्याला प्युअर टॉल, दोन मिळणार आपल्याला हायब्रिड टॉल आणि जो तिसरा मिळणार तो मिळणार आपल्याला स्मॉल टी. ओके, तर इथे 1 कॅपिटल टी 2 स्मॉल टी 2 कॅपिटल टी स्मॉल टी आणि एक असेल स्मॉल टी. ओके, सो हा असेल जेनेटिपिक रेशो 1:2:1. ओके, now we will start with the monohybrid cross. Monohybrid cross is a cross between parents which are differing in only one heritable trait. Okay, example, cross of a pure tall and pure dwarf plants. Okay, म्हणजेच काय, मोनो म्हणजे एक, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये एक असा क्रॉस पॅरेंट्समध्ये असणार. हे पॅरेंट्स फक्त एकच हेरिटेबल ट्रेटमध्ये डिफर होणार आहेत आणि जसं आपण प्युअर टॉल आणि प्युअर ड्वार्फमध्ये क्रॉस करणार आहे. आता इथे एकच ट्रेट आपण बघतो आणि ती आहे हाईट ऑफ दी प्लांट. ओके, म्हणजे प्युअर टॉल आणि प्युअर ड्वार्फमध्ये एक डॉमिनंट आहे प्युअर टॉल आणि प्युअर ड्वार्फ आहे ते रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. ओके, आता इथे एकच पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण कन्सिडर करतो मोनोहायब्रिडमध्ये. सो मेंडल परफॉर्म द मोनोहायब्रिड क्रॉस बिटवीन 2 pea plants with only one pair of contrasting characters. बघा,
त्यांनी आपल्याला क्रॉस दाखवलेला आहे, ॲक्टिव्हिटीच्या रूपात दाखवलं आहे, आपल्याला तो पूर्ण करायचा आहे. सो व्हॉट इज दिस? द फिनोटाईप इज टॉल विच इज क्रॉस विथ ड्वार्फ. जिनोटाईप टॉलचं असणार कॅपिटल टी, ड्वार्फचं असेल स्मॉल टी. त्या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे. गॅमिट्स एकच तयार होतो मोनोहायड्रेटमध्ये. सो कॅपिटल ची गॅमिट कॅपिटल टी बनेल आणि स्मॉल टीची बनेल स्मॉल टी. फर्स्ट फिलियल जनरेशन F1 जनरेशनमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी प्रोड्यूस होईल. दॅट विल बी द हायब्रिड टॉल. म्हणजे कसे असणार? सगळे टॉल असणार आहे. मग सेल्फिंग होणार F1 जनरेशनमध्ये, म्हणजे टॉल इंटू टॉल याचं फिनोटाईप आहे. ओके. जिनोटाईप असेल कॅपिटल टी स्मॉल टी आणि इकडे पण असेल टॉलची कॅपिटल टी स्मॉल टी. गॅमिट्स तयार होतील, एक टी कॅपिटल मग स्मॉल टी आणि दुसरी कॅपिटल टी स्मॉल टी. ओके. मग सेकंड फिलियल जनरेशनमध्ये जेव्हा क्रॉस होईल सेल्फिंग झाल्यानंतर, सो मेल गॅमिट्स असतील कॅपिटल टी स्मॉल टी, फिमेल गॅमिट्स पण असतील कॅपिटल टी स्मॉल टी. मग हे मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला येईल इकडे पहिल्या बॉक्समध्ये बघा, आपल्याला हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम यांना मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. सो कॅपिटल टी इंटू कॅपिटल टी इथे येणार कॅपिटल टी. सेकंड इकडे येणार आपल्याला स्मॉल टीच्या खाली हा कॅपिटल टी आणि इंटू दिस स्मॉल टी. सो इट विल बी कॅपिटल टी स्मॉल टी. ॲक्च्युली इथे स्मॉल टी आधी आहे, पण आपल्याला नेहमी लिहिताना आधी कॅपिटल लिहायचं मग स्मॉल लिहायचं. मग खालच्या रोमध्ये कसं लिहिणार आपण? कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. सो कॅपिटल टी स्मॉल टी आणि खाली इकडे दुसऱ्या लास्ट रकान्यात लिहिणार स्मॉल टी. म्हणजेच काय? एक आली कॅपिटल टी, एक आली स्मॉल टी आणि दोन मिळाले आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजेच कसं असेल तो रेशो? कसा असेल? 1 टॉल किती? 3 आणि ड्वार्फ किती असणार? 1. सो रेशो मोनोहायब्रिड रेशो येणार 3:1. पण हा असेल फिनोटिपिक रेशो. पण जिनोटिपिक रेशो काय येईल? 1:2:1. Okay, so this is about the monohybrid cross. Now we will see the diagram.